या ठिकाणी तरुण सहकारी आहे, त्यांना सुद्धा विचारा काय चाललंय सध्या. काय नाही, प्रगतीताईंचा प्रचार. बर, प्रगतीताईंचा तुम्ही प्रचार करताय, ताईंसोबत फिरताय, मग एक महिला उमेदवार आहे, तर या महिला उमेदवाराकरता लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? लोकांचा प्रतिसाद आहे प्रगतीताईंना निवडून द्यावं म्हणून, नवीन चेहरा आहे म्हणून. म्हणजे संपूर्ण गाणातून पंचायत समिती गाणातून पूर्ण गाणातून, खोडद गाणातून. आणि जिल्हा परिषदेसाठी कल्पनाताई काळे. त्यांना प्रतिसाद मिळतोय का? हो, त्यांना पण प्रतिसाद आहे. आपल्या भागातून व्यवस्थित? हो, आपल्या भागातून व्यवस्थित आहे. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे तरुण म्हणून, की उमेदवार निवडताना आपण माणूस पाहायचा, म्हणजे उमेदवार पाहायचा, पक्ष पाहायचा, की त्यांची काम पाहायचं? काम पाहिजे. तुम्ही त्यांचं काम पाहणार? हो, मग पक्ष पण आणि काम पण, दोन्ही पण. बर, दोन्ही पण पाहायचं. पण माझा प्रश्न हाच होता की माणूस की पक्ष की काम? काम. काम. बरं, मग अजून एक शेवटचा प्रश्न, की ताईंनाच का निवडून दिलं पाहिजे असं तरुणांना वाटतं? तरुणांना काय वाटतं, नवीन चेहरा आहे, नवीन चेहरा दिलाच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात कांदळीत पंचायत समितीला उमेदवार जवळजवळ 10 ते 15 वर्षातून उमेदवारी भेटलेली. म्हणजे संधी आता एवढ्यात मिळाली म्हणून. प्रगतीताईंना निवडून द्या आणि प्रगती घ्या. का बरं प्रगतीताईंनाच का? ताईंना वारसा आहे पहिल्यापासून. आमचे जे नाना आहेत त्यांचे सासरे अशोक शेठ, ते खूप दिलदार व्यक्तिमत्व आहे, दानशूर व्यक्तिमत्व आहे. कुठलेही काम असो गावातलं, त्या कामाला ते पुढे असतात. प्लस त्यांचे जे मिस्टर आहेत सुदर्शन शेठ बडे, ते माजी उपसरपंच होते. त्यांच्या काळात त्यांनी खूप असं चांगलं काम केलं कांदळी गावासाठी. त्या गावासाठी 80 लाखाचा निधी तेव्हा त्यांनी आणून दिलता. त्यांच्या मार्फत आलता. अतुल शेठ असतील, अजितदादा असतील, तेव्हा गावाचा विकास त्यांनी केलाय. तर त्यांना तो वारसा लागलेला आहे, त्यामुळे ते काम करू शकतात याची आम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणजे ताईंना तो त्या अनुभवाचा फायदा होईल का? हो, 100% होणार. म्हणजे कशा पद्धतीने काम करायचं हा घराचा वारसा त्यांना मिळेल? मिळेल 100%. बरं, मग तरुण म्हणून तुमच्या ताईंकडे काय मागण्या असतील? ताईंकडे मागण्या अशा खूप आहेत, कारण की जिल्हा परिषद असू, वरून पुण्यातून खूप सारा निधी येतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का खूप सारा निधी येतो. त्या निधी तो प्रत्येक कामाला जात नाही ना. काही गावं अशी आहेत, जुन्नर तालुक्यात असो किंवा बाहेर पण थोडा असो, पुणे जिल्ह्यात अशी गाव आहेत का जिथं विकासच नाही. आता आम्ही जिथं जिथं फिरलोय ना, इथं कांदळी गावात पण अशी काही गावं आहेत की जिथं रस्ते नाहीत जसे पाहिजे तशी, काही अशा वाडी वस्तीवर. तर त्यामुळं असं होणार नाही. यापुढे ही काळजी प्रगतीताई घेतील हा आम्हाला विश्वास आहे. आणि कल्पनाताईवर पण विश्वास आहे, कारण की कल्पनाताईंचा अनुभव म्हणजे ते सरपंच आहेत का साळवाडी गावचा. साळवाडी गावात आता पाण्यावर मीटर आहे, म्हणजे हे एवढं विकसित झालेलं गाव आहे. ते त्यांच्या काळात त्यांनी खूप सारी कामं केल्यात. ते स्टँडिंग वुमन येते थोडक्यात. या दोघी ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. त्यामुळं हा खूप चांगला या दोघींना सपोर्ट आहे. आणि असं नाही का सपोर्ट नाही, म्हणजे सगळीकडे फक्त एक दोघींचंच नाव येते. या दोघी आहेत. अजितदादांचं एकच पहिल्यापासून होतं, काम करत आलोय, काम करत राहू. तर हे दोघींनी काम केलंय आणि ते करतच राहणार हा आम्हाला विश्वास आहे. चालतंय, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आमच्याशी बातचीत केली, धन्यवाद.